आठरे पाटील पब्लिक स्कूलमध्ये फन लँड कार्निवलची धूम। अहमदनगर मधील सावेडीतील आठरे पाटील पब्लिक स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या विस्तीर्ण प्रांगणात फन लँड कार्निवल कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून शनिवार व रविवार या 2 दिवशी सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत त्याची वेळ आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योगपती रवी बक्षी यांच्या शुभहस्ते करण्यात आले। यावेळी चंद्रभान आठरे पाटील ग्राम नवोदय ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर अनिल आठरे पाटील, विश्वस्त डॉक्टर अंजली आठरे पाटील, डॉक्टर आदिती आठरे पाटील, मानसिंग आठरे पाटील व संजय आठरे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। या फन लँडमध्ये नृत्य, संगीत, अश्वरोहण, जलतरण, बलून शूटिंग, ट्राम्पोलिन, आर्चरी, बंजी जंपिंग, अँग्री बर्ड, डीजे कॉर्नर, एलिमिनेटर, पेंटबॉल यासारखे अनेक मनोरंजनात्मक खेळांचा आनंद घेण्याची सुवर्णसंधी, तसेच फुल टू धमाल मस्ती शिवाय स्वादिष्ट व रुचकर व्हेज व नॉन व्हेज खाद्यपदार्थाचे स्टॉलही नामांकित बाह्य विक्रेत्यांकडून लावण्यात आलेले आहेत। त्याचाही मनमुराद आनंद घेऊन नगरकरांनी फुल टू धमाल मस्ती करण्यासाठी फन लँड कार्निव्हलला एकदा अवश्य भेट द्यावी, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अनिल आठरे पाटील यांनी केले आहे। फन लँड यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत। यावेळी पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी महेश कांबळे, अहमदनगर। आदिती आठरे पाटील पब्लिक स्कूलमध्ये आम्ही फन लँड कार्निवलचं आयोजन केलं आहे। दरवर्षीच होत असतं हे फन लँड। लहान मुलांसाठी आहे, त्यांच्या पेरेंट्ससाठी आहे, आजी आजोबांसाठी आहे। इथे स्टॉल्स लागले आहेत, गेम्सचे स्टॉल्स आहेत, खाण्याचे स्टॉल्स लागले आहेत आणि त्याचबरोबर मुलांना खूप सारे इथे मोठ्या मोठ्या ऍक्टिव्हिटीज आहेत। बंजी जंपिंग आहे, बाउन्सिंग कासल आहे, बुल राईड आहे, एलिमिनेटर आहे, इथे स्विमिंग पूल आहे, वेगवेगळे इथे आपल्याकडे ऍक्टिव्हिटीज आहेत मुलांसाठी। तर हे सगळ्यांसाठी ओपन आहे। तर सगळ्यांना इथे मी पर्सनली इन्व्हाइट करते, प्रत्येकाने इथे आपल्या मुलांना घेऊन यावे आणि हे सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या सगळ्यांनी भोगाव्या ह्या ऍक्टिव्हिटीज। तर माझं पर्सनल इन्व्हिटेशन आहे, सगळ्यांनी नक्की या आठरे पाटील पब्लिक स्कूल, सावेडी रोड, अहमदनगर। चांगला हे इव्हेंट त्यांनी हे केलेलं आहे की मी सर्व त्यांचे आभार मानतो आणि खरंच लोकांनी ते येऊन त्याचा एन्जॉय करायला पाहिजे, त्याची उपभोग घ्यायला पाहिजे।
बरोबर त्याच्याबरोबर खूप स्टॉल सुद्धा लावलेले आहेत, त्याचा सुद्धा त्यांनी आस्वाद घ्यायला पाहिजे. आणि खरंच हे गेम इत्यादी खेळ इतके चांगले आहेत की लहान मुलांना आजकाल जे आहे ते मोबाईलमध्ये जे असतं दिवसभर, तर त्याच्यामध्ये त्यांनी इथे याचं कार्निवलमध्ये त्यांनी सहभागी होऊन आपल्या मुलांना दाखवायला पाहिजे की खेळ कशा प्रकारचे असतात मैदानी खेळ. आणि खरंच मी खूप मनापासून आभार मानतो, त्यांचं मी प्रशंसा करतो की यांनी खूप चांगला हा उपक्रम केलेला आहे. याच्यामध्ये यांची फॅमिली, यांचा मुलगा त्यांनी याच्यामध्ये यांना हे केलेलं आहे, हातभार लावलेला आहे, तर त्यांचा मी आभार मानतो. आज इथे आठरे पाटील पब्लिक स्कूलच्या वतीने व बिग स्टेज प्रोडक्शन्स या संस्थेच्या मदतीने फनलँड कार्निवल आयोजित केलेला आहे. हा प्रोग्राम दरवर्षी होत असतो. हा प्रोग्राम मुख्य म्हणजे मुलांना, शाळेकरू मुलांना, या कॉलेजच्या जाणाऱ्या मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहन देणे. आणि नगर असं एक गाव आहे की जिथं लहान मुलांना खेळायला अजिबात सोय नाही, काय वाव नाही आहे. कोणत्या सरकारी या निमसरकारी या बिगर सरकारी संस्थेतर्फे कुठेच काही सोय केली जात नाही. आणि म्हणून मुलं सगळे मोबाईलमध्ये अडकलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांना खेळाची गोडी लागावी म्हणून आम्ही हे दरवर्षी 2 दिवस फनलँड कार्निवल करतो. इथं नगरमधले छोटे मुलं सगळीकडून येतात, इथं खेळतात पुष्कळ खेळ. आणि याचबरोबर इथं जेवायचे पण स्टॉल्स आहेत, खाण्याचे स्टॉल्स आहेत, इथं पण त्याचा आस्वाद घेतात. इथं आठरे पाटील पब्लिक स्कूलमध्ये आपण ही जी शाळा सुरू केली याचा मुख्य उद्देश म्हणजे मुलांचं सर्वांगीण प्रगती व्हायला पाहिजे. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी प्रगती करायला पाहिजे. तुम्हाला आनंद वाटतो सांगण्याचा की इथं आम्ही जवळजवळ 22 खेळ मुलांना शिकवतो. त्याच्यामध्ये घोडसवारी आहे, स्विमिंग आहे, फुटबॉल, हॉकी, क्रिकेट, बास्केटबॉलचे 3 सिंथेटिक कोर्ट्स आहेत, टेनिसचे सिंथेटिक कोर्ट आहेत, बॅडमिंटन, टेबल टेनिस इत्यादी इत्यादी 22 गेम्सला आम्ही इथं प्रोत्साहन देतो. हे सगळे खेळ खेळण्याबरोबरच इतर पण ज्या गोष्टी इथं केल्या जातात त्या म्हणजे आमचं दर हिवाळ्याच्या सुट्टीत क्रिसमस हॉलिडेजमध्ये कॅम्प जातो 5 दिवस, जो जंगलामध्ये जातो. तिथं तंबू ठोकले जातात आणि हे सगळे मुलं तंबूमध्ये राहतात आणि 5 दिवस नेचरच्या सानिध्यामध्ये ते दिवस घालवतात आणि त्यांना त्याचा अनुभव वेगळाच येतो. हे जे उपक्रम आहे हे पण सर्वसाधारण मुलं फॅमिलीजला परवडावं म्हणून आपण आपल्या शाळेचे फीस अतिशय कमी ठेवलेले आहेत. इथं डोनेशन पण घेतलं जात नाही आणि फीस एकदम माफक आहे. त्याचबरोबर दुसरी आनंदाची गोष्ट सांगायची म्हणजे आपण जे शैक्षणिक आपला लेवल जो आहे, अकॅडमिक परफॉर्मन्स जे आहे ते महाराष्ट्रात जवळजवळ सगळ्यात चांगला परफॉर्मन्स आहे. 100% निकाल तर दरवेळेस लागतोच, पण त्या 100% निकालामध्ये पण 94 ते 96% मुलं फर्स्ट क्लास व डिस्टिंक्शनमध्ये असतात आणि उरलेले सेकंड क्लासमध्ये असतात. हे सर्व जे इतका चांगला रिझल्ट आहे हे उच्च दर्जाचं शिक्षण दिल्याशिवाय आणि चांगले शिक्षक असल्याशिवाय काही शक्य नाही आहे. आणि मी आमचे सर्व संस्थेचे सर्व जे कर्मचारी आहेत, शिक्षक वर्ग आहेत, त्याचं मी आभारी आहे की त्यांनी आमची शाळा ही नगरमध्ये 1 नंबरला पोहोचवलेली आहे आणि एवढ्या सगळ्या गोष्टी उपलब्ध करण्यामध्ये व त्याचा उपभोग घेण्यामध्ये मदत करतायत. मुलांची सर्वांगीण वाढ व्हावी हीच आमची आमचा उद्देश आहे आणि त्या दृष्टीने आम्हाला फार समाधान वाटतं आठरे कुटुंबाला की आपण हे सगळं करू शकतो. धन्यवाद.
हातभार लावलेला आहे त्यांचा मी आभार मानतो.